सर्व शेतकरी बांधवांना पुनश्च नमस्कार. आपण शेतकरी गप्पावर परत एकदा भेटतोय. माग आपण ज्या शेतीविषयी ज्या बेसिक चर्चा केल्या होत्या, तर त्यामध्ये आपण हे सांगितलं होतं की आपण जमीन आणि पाणी आणि त्यानंतर सूक्ष्म सजीव सृष्टी आणि त्यानंतर वर खतांवरती आपण एक 2-3 सेशन करू. तर आपण परत आता घेऊन आलोय की जमीन आणि पाण्याविषयी एक सविस्तर माहिती आपण घेऊया. शेतीसाठी कोणतं पाणी लागतं आणि कोणत्या प्रकारची जमीन लागते. तर आपण सगळ्यात आधी माहिती घेऊ जमिनीबाबत. आता जमिनीविषयी जर बोलायचं झालं तर खूप सारे आम्ही जेव्हा फील्डमध्ये फिरतो तर त्यावेळेला असे प्रश्न येतात प्रत्येक शेतकऱ्याकडून की माझी जमीन मुरमट आहे, माझी जमीन काळवट आहे, किंवा एखाद्याची जमीन खडकाळ आहे, काही त्या जमीनमध्ये दगड गोटे असतात. तर नेमकं काय आहे? तर नेमकं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय असतं? तर आपल्याला एक गोष्ट जमिनीमध्ये समजून घ्यावी लागेल की आपल्याला आधी समजा एखादा शेतकरी याची पूर्ण जमीन मुरमाट आहे, एखादा शेतकरी याची पूर्ण जमीन काळी आहे, एखादा शेतकरी ज्याची पूर्ण जमीन गोट्याची आहे, तर आधी सगळ्यात आधी आपल्याला त्या जमिनीशी मैत्री करणं गरजेचं आहे. आपल्या जमिनीचा स्वभाव आपण माहित करणं गरजेचं आहे. पण तत्पूर्वी आपण त्याच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत तर त्याचे मैत्री करणं म्हणजे नेमकं काय, की एखाद्या जमिनीशी आपल्याला मैत्री करायची आहे किंवा तिला समजून घ्यायचंय, तिचा मूड समजून घ्यायचंय. हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी तिच्या जमिनीला नेमकं लागतं काय, जमिनीला आपल्यापासून काय अपेक्षा आहे, तर ते आपण जाणून घेणं गरजेचं आहे. तर जमिनीला सगळ्यात पहिलं जे मेजरमेंट आहे जमिनीचं तर ते आहे ईसी. आता हा जो ईसी आहे हा साधारण 1% आत असायला पाहिजे. आता ईसी म्हणजे काय, त्याला आपण इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतो, मराठीमध्ये विद्युत वाहकता म्हणतो. आता ज्या शेतकऱ्याला ईसी हे जर माहित नसेल तर त्याने लिक्विड खत देताना किंवा ड्रीप मधून जे काही खत जर देत असेल तर त्याने थोडं विचार करणं इथं गरजेचं आहे की ज्याचा ईसी 1%च्या आत आहे अशाच जमिनीला खताची गरज असते. आता ईसी म्हणजे नेमकं काय, तर ईसी म्हणजे याचा अर्थ असा सोप्या भाषेत आपण असा घेऊ शकतो की ज्या जमिनीचा ईसी 1%च्या पुढे भरतो अशा जमिनीला कुठलंही खत देण्याची गरज नाहीये. गरज नाही याचा अर्थ काय, का 1%च्या पुढे जर आपला ईसी आहे तर याचा अर्थ आपली जमीन खत घेण्याच्या मूडमध्ये नाही, किंवा तिची अशी परिस्थिती नाहीये की ते तुमचं खत आपटेक करेल. आता खत आपटेक करेल म्हणजे नेमकं काय करेल, तर खत आपटेक करेल म्हणजे आपण जे वरच्या 6 इंचामध्ये जे पाणी देतो त्यामध्ये अन्न घेणारे भाजीपाला पिकांचे अन्न घेणारे मुळं असतात. ते मुळांमध्ये पाणी जाणं म्हणजे खतांचा आपटेक होणं. पाणी गेलं तर आपटेक होईल, पाणी गेलं तर आपटेक होणार नाही. कारण कुठलंही मूळ हे घन पदार्थ घेऊ शकत नाही, ते मूळ द्रव पदार्थ घेण्यासाठी बनलं गेलंय. मग जर ईसी जास्त याचा अर्थ आपल्या जमिनीमध्ये आम्लाचं प्रमाण, खताचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळे मुळं ओसी ज्याला आरो सिस्टम जे म्हणतात, आरो म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस, म्हणजे ज्या जमिनींचा ईसी 1%च्या पुढे असेल अशी जमीन आपण जर खत दिलं तर ती जमीन ते मुळं पाणी रिटर्न सोडतात खतांची. म्हणजे काय, का खत खूप जास्त आहे, खतांचं प्रमाण त्या मुळांच्या आजूबाजूला खूप जास्त आहे आणि जे काय आपण देतोय तर ते रिव्हर्स ऑस्मोसिसने, म्हणजे असं समजा की झाड उलटी करतंय, झाड उलटी करतंय म्हणून ते खत घेत नाहीये. आता याच्यामध्ये पुढचं सांगायची आपल्याला गरजच पडत नाही की एखादं खत तुम्ही आणताय, 5-10 किलो खत आणताय आणि ते ड्रिपने जर सोडताय आणि ते जर खत त्या पिकाने उलटी केली म्हणजे त्या खत घेतलंच नाही, तर अशा प्रकारचे जे खत आहे ते जमिनीमध्ये सडतात, जमिनीमध्ये सडून आणि त्याचं
सोडियम आणि क्लोराईड या दोन घातक पदार्थांमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि त्यामुळं आपली जमीन आणखी जास्त खराब होते. आता ईसी जर आपला चांगला आहे, ईसी चांगला आहे, 1% आत ईसी आहे, मग याच्यासाठी उपाययोजना काय? तर याच्यासाठी कुठलीही उपाययोजना करायची तशी काही गरज नाहीये. ज्या वेळेला आपण खतच देणार नाही त्यावेळेला पीक ते खत घेत 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 तो ईसी ऑटोमॅटिक रिव्हर्स येत जातो आणि आता वेगवेगळ्या पिकानुसार तो ईसी कमी होत जातो. जसं ढोबळी सारखं पीक असेल किंवा टोमॅटो सारखं पीक असेल तर ईसी लवकर खाली येतो, किंवा बाजरी तुम्ही करीत असाल, ज्वारी करीत असाल तर याचा ईसी लवकर खाली येत नाही, कारण ही जे बाजरी ज्वारी हे जे पिकं आहे हे खत कमी घेतात, न्यूट्रिशन कमी खेचतात. आता ढोबळी सारख्या पिकामध्ये आम्ही 1-2 ठिकाणी बघितलं की जिथं 2.5% ईसी होता आणि त्याच्यानंतर 2-2.25 महिने रेग्युलर खत बंद केल्यानंतर तो ईसी 1%च्या आसपास आला आणि ज्या वेळेला तो 1%च्या आसपास आला तो ईसी त्यावेळेला आपण त्याला परत थोडे थोडे खत सुरू केले. मग आता ईसी कळणार कसा? मी कोणत्या काळात पाहून तो ईसी सांगायचा? तर याला हे ईसी मीटर येतं. हे ईसी मीटर जर आपण चांगल्या कंपनीचं ब्रँडेड कंपनीचं ईसी मीटर घेतलं तर आपल्याला 2 मिनिटात ईसी हा कळतो. हा ईसी काहीच नाही, ही दांडी इथं लावली, अशी जर लावली आणि ही पुढचं जे नोजल आहे हे जर आपण जमिनीमध्ये टाकलं तर तुम्हाला इथं लगेच ईसी दिसायला सुरुवात होते. इथून हे मशीन सुरू होतं आणि चालू करून ते मशीन जर आपण जमिनीमध्ये याचं टाकलं, ते नोजल जर टाकलं तर आपल्याला इथं जमिनीचा ईसी इथं या मीटरवर येतो. मग आता हे मीटर प्रत्येकाने घेतलं पाहिजे का? तर हे मीटर प्रत्येकाने घ्यायची तशी काही गरज नाहीये. एक 10-20 जणांनी मिळून एक जरी मीटर घेतलं आणि प्रत्येकाने जर तो ईसी चेक केला आणि ईसी जर 1%च्या पुढे भरतोय तर अशा पिकांना खत द्यायची आवश्यकता नाही, कारण ती माती ते खत घेतच नाही. मग ज्या वेळेला आपण सूक्ष्म सजीव सृष्टीवरती बोलणार आहोत तर अशा वेळेला आपल्याला सूक्ष्म सजीव सृष्टी जसं फॉस्फरसच्या बॅक्टेरिया असतील, नायट्रोजनच्या बॅक्टेरिया असतील, पोटॅश अपटेक करणाऱ्या बॅक्टेरिया असतील, ह्या ज्या बॅक्टेरिया आहे ह्या आपल्याला मुळाच्या कक्षेत द्यायच्या आहे, जेणेकरून आपल्या मुळामध्ये असणारा नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, फेरस, कॅल्शियम जे काही खतं आपल्या मुळाच्या आजूबाजूला असतील ते पूर्ण युटिलाइज होत जातील. आणि मित्रांनो विश्वास ठेवा, आपण 2-2 महिने खत देऊन सुद्धा त्या पिकावर त्याचा कुठलाही परिणाम दिसला नाही, कुठल्याही मॉलिक्युलची डिफिशियन्सी त्या पिकामध्ये आली नाही आणि उत्पन्न हे चांगलं आलं. फक्त काय होतं, भीतीपोटी आपण खत जास्त देतो, भीतीपोटी खत जास्त दिले गेले, आपल्याला असं वाटतं की आता मी पीक लावलंय तर मला त्याला खत द्यावेच लागतील. जसं कारल्यासारखं पीक आहे, भोपळ्यासारखं पीक आहे, द्राक्षासारखं पीक आहे, आपल्याला क्वालिटीचं काम करायचं असतं आणि याच्यामध्ये आपण हे खत देत जातो आणि खत देत जातो. याच्यामध्ये 2 नुकसान होतात. एक तर आपलं जे इनपुट आहे, जे खतांचा जो खर्च आहे तो वाढतो. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी होते की ती जमीन नापिकीकडे एक पाऊल पुढे सरकते. तिसरी गोष्ट अशी होते की झाड त्याने डॅमेज होतं, रिव्हर्स ऑस्मोसिस करून करून झाडाचे मुळं खराब होतात आणि असे खराब झालेले मुळं अजून अडचणीत येतात आणि अशाच ठिकाणी फ्युजेरियम विल्ट, फायटोक्टोरा, फिथियम, रायझोक्टोनिया अशा प्रकारच्या बुरश्या त्या मुळाच्या भोवती वाढतात आणि आपल्या पिकामध्ये डम्पिंग ऑफ येण्याची, कॉलरॉट येण्याची पण दाट शक्यता असते. मग फक्त ईसी मुळे इतक्या साऱ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागेल. तर मग आपल्याला साधे सोपं सरळ गणित, 1%च्या आत ईसी आहे तर खत द्या, 1%च्या पुढे जर ईसी असेल तर खत देणं थांबवा. आपल्याला फक्त एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला हे एकात्मिक काम करायचंय. आता हे खूप अवघड आहे का? तर अवघड काहीच नाहीये. फक्त आपल्याला माती, पाणी, सजीव सृष्टी आणि खत याचा एक मेळ घालायचा आहे. तर तो मेळ घालता घालता हा मेळ जर आपल्याला घालता आला तर आपण शेतीमध्ये खूप जास्त प्रमाणात पैसा कमवू शकतो. पैसा कमवू शकतो याचा अर्थ मी म्हणत नाही तुम्ही उत्पन्न वाढेल किंवा खूप जास्त गोष्ट होईल, फक्त एक तरी होईल कमीत कमी, जो आपला इनपुटचा खर्च आहे, जे भांडवल आहे ते तरी कमीत कमी कमी होईल, आपण याचा मेळ जरी घातला तरी. त्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन, ओसी ज्याला आपण म्हणतो, तर ऑर्गॅनिक कार्बन काय करतो,
जे काही न्यूट्रिशन आहेत आपल्या आजूबाजूला, जसं नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, तर तो ऑर्गॅनिक कार्बन मुळांजवळ तो हे न्यूट्रिशन ऑर्गॅनिक कार्बन घेऊन येतो. आता ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला साधारण 1% पुढे असायला पाहिजे. ऑर्गॅनिक कार्बन हा 1% पुढे नेहमी असायला पाहिजे. आता आम्ही जे पण ऑर्गॅनिक कार्बन चेक केले तर साधारण 0.7च्या पुढे कुठलाही ऑर्गॅनिक कार्बन भरत नाही. ऑर्गॅनिक कार्बन 0.60च्या पुढे भरत नाही, तो 1% कमीत कमी असायला पाहिजे. पण जे लॅबवाले त्यांनी पण 1%वरून घसरून किंवा तुमचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे हा 0.75% तरी असायला पाहिजे. आता 0.75 वर आणायचं कारण एकच होतं की कुणाचाही 0.60च्या पुढे भरत नाही किंवा 0.7च्या पुढे भरत नाही, म्हणून हा 0.75 वर हे रिडिंग आणलं गेलं. ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी उपाययोजना काय करायच्या, तर एकच आहे, पीक फेरपालट करणं, पिकाला थांबवणं, पिकाला जमिनीमध्ये पिकांची फेरपालट करणं, जमिनीला विश्रांती देणं, जमिनीमध्ये हिरवळीचे खतं करणं, द्विदल धान्यांची पिकं करणं, जेणेकरून नायट्रोजनचं स्थिरीकरण होणारे मुळं ज्या पिकांचे आहे असे पिकं त्या जमिनीमध्ये करणं, ज्याच्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन वाढायला मदत होईल. त्यानंतर आता समजा जून महिना, या जून महिन्यामध्ये जर आपण काही हिरवळीचे खतं केले, ताग असेल, त्यांच्या असतील, उडीद, मूग, तूर, वाटेवर जे काही तुम्ही हिरवळीचं खत करू शकता, जमिनीमध्ये आपण टाकू शकतो, असं कुठलंही खत आपण तिथं कुठलंही पीक आपण हिरवळीच्या खतांसाठी घेऊ शकतो. हिरवळीचं खत जर आपण जेवढं जास्त वापरणार आहे तेवढा आपला ऑर्गॅनिक कार्बन चांगला राहणार आहे. आता ऑर्गॅनिक कार्बन चांगला राहण्यासाठी परत ईसीचा पण विषय येतो. जिथं ईसी जास्त आहे आणि अशा ठिकाणी जर आपण परत खत देतोय तर आपल्या ऑर्गॅनिक कार्बनचा हा ऱ्हास होत जाणार आहे. मग जसं आपण मागच्या एक व्हिडिओमध्ये शेणखताविषयीची चर्चा केली होती, तर शेणखत एक चांगला सोर्स आहे ऑर्गॅनिक कार्बनचा, पण ते खत कसं टाकलं गेलं पाहिजे त्याची पण एक पद्धत आहे. तर ती कोणती पद्धत आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याची माहिती मिळते. जो आपल्या शेतकरी गप्पावरती शेणखताविषयीचा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्ही बघितला तर तुम्हाला तिथं पण शेणखताविषयी माहिती मिळेल. शेणखताचा कुजण्याचा सगळ्यात चांगला परिणाम जो मिळतो तर तो ऑर्गॅनिक कार्बन वाढीवर त्याचा परिणाम होतो. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलंय की एखादा गाईचं शेण आहे, ते शेण जर आपण याच्यात टाकलं, मातीत टाकलं किंवा शेतीत आणून टाकलं तर ते शेण कुजत नाही. पण एखाद्या धुळीच्या रस्त्यावर जर ते शेण टाकलं तर ते लगेच एक 8-10 दिवसात कुजून जातं. याचा अर्थ काय होतो की धुळीमध्ये बॅक्टेरिया आहे, रस्त्यावरच्या धुळीमध्ये तिला कुजवणाऱ्या बॅक्टेरिया सापडतात, पण आपल्या शेतीत त्या बॅक्टेरिया राहिल्या नाही. मग हे काय झालं की हे हायटेक शेती करायच्या नादात आपल्याकडून या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर आपण जमिनीमधल्या ज्या गोष्टी आहे, जसं मी तुम्हाला आधी पण म्हटलो आणि परत एकदा म्हणतो की जमिनीशी आपल्याला थोडीशी मैत्री करावा लागेल, आपल्या मातीशी मैत्री करावा लागेल, त्याचा स्वभाव समजून घ्यावा लागेल. मग तो समजणं म्हणजे काय काय हेच की त्याची मेहनत आपण कशा पद्धतीने करतोय, रोटर किती वेळा करतोय. ज्या वेळेला ऑर्गॅनिक कार्बनचा ऱ्हास व्हायचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की ज्या वेळेस ट्रॅक्टरचे रोटर आले, त्या रोटरने जमीन रोटरायची जी पद्धत आली त्याच्यामध्ये काय होतं की रोटर केलं की वावर खूप सुंदर दिसतं, बारीक झालेलं दिसतं आणि प्रत्येकाला वाटतं आता वावर खूप छान झालंय. पण त्याने काय होतं की कुठलंही गांडूळ जिवंत राहत नाही. पहिलं कसं व्हायचं की बैलांची शेती व्हायची, त्यामध्ये ज्यावेळेला मेहनत व्हायची तर सगळेच गांडूळ मरत नव्हते, पण आता डायरेक्ट गांडूळ कट होऊन जात आहे. आणि जर गांडूळ आपल्या शेतीत नाहीच आहे तर ऑर्गॅनिक कार्बन हा वाढणार नाही. मी फक्त तुम्हाला वरवरचा उपाय सांगितला की हिरवळीचे खतं केल्याने कार्बन वाढतो, ते एक कारण झालं. जर आपल्या शेतीमध्ये गांडूळ असतील तर आपल्याला ऑटोमॅटिकच आपला ऑर्गॅनिक कार्बन हा वाढत जातो. त्यानंतर पीएच. आता हा पीएच या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ना, या तीनही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहे. पीएच म्हणजे पोटेन्शियल हायड्रोजन. तर हा जो पीएच आहे हा 0 ते 14 मध्ये मोजला जातो. यामध्ये
जो 7.4 च्या पुढला जो पीएच आहे हा अल्कलाईन पीएच असतो आणि 7.4च्या अलीकडचा जो पीएच आहे हा आम्लधर्मी पीएच असतो, ज्याला आपण ऍसिडिक पीएच म्हणतो. मग आपल्या जमिनीचा पीएच जर 7.4 आहे तर आपली जमीन चांगली आहे. मग आता ज्या मुरमाड जमिनी आहे त्यांचा पीएच एवढा फास्ट वाढत नाही, पण ज्या काळी मातीच्या जिथं डीप सॉइल आहे, जिथं 8-8-9-9 जर परत पारसाच्या विहिरी जर आपण खोदल्या तर तिथं खडक लागत नाही, तर अशा ठिकाणी पीएच हा खूप झपाट्याने वाढतो. पण मुरमाड जमिनीमध्ये पीएच वाढायचं प्रमाण हे कमी असतं. मग आता पीएच का वाढला? पीएच याच्या करता वाढला की परत तिथंच येतो विषय की इसी जास्त होता, खतांचं डम्पिंग जास्त झालं जमिनीमध्ये, खत झाडाने घेतले नाही, त्याचं सोडियम क्लोराईड मध्ये रूपांतर झालं. सोडियम क्लोराईड मध्ये रूपांतर झाल्यामुळं काय विषय झाला की सोडियम क्लोराईड वाढल्यामुळं जमिनीची जी सुपीकता आहे ही कमी झाली, परिणामी पीएच वाढला. आता या तीन गोष्टी जर आपल्या व्यवस्थित आहे तर याचा अर्थ काय की आपली जमीन सुपीक आहे. आणि हे तीन मेजरमेंट जर बिघडलेले असतील तर आपली जमीन सुपीक नाही असा त्याचा अर्थ होतो. मग आता हे तीनही मेजरमेंट जर बिघडलेले तर अशा वेळी काय करणं गरजेचं आहे की त्या शेतीमध्ये वर्षभराचा पॉज घेणं आपल्याला गरजेचं आहे. कारण आपण दरवर्षी माल करतो, दरवर्षी त्याच्यामध्ये पैसा टाकतो, दरवर्षी आपल्याला पैसा येत नाही, तर दरवर्षी नियमित आपलं चालू असतं. आणि जर आपण एक वर्षाचा पॉज घेऊन जर मातीवरती जर काम केलं, जमिनीवरती जर काम केलं तर आपल्याला खूप चांगलं उत्पादन ही जमीन देते. मग आता प्रश्न येतो इथं की बा माझ्याकडे जर 1 एकर क्षेत्र आहे, माझ्याकडे 2 एकर क्षेत्र आहे, मी शेती कुठं करू? पण आजही कुठं आपण उत्पन्न घेतोय तितकं? आजही आपल्याकडे खूप खूप जास्त पैसा कुठं येतोय? पण जर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याकडे पैसा हा निश्चित येईल. मग आता काही ठिकाणी ज्यांच्या मुरमाड जमिनी आहे तर तिथं आपण आणखीन एक गोष्ट बघितली की तिथं तुम्हाला जे लिक्विड खतांचं जे ऍप्लिकेशन द्यायचंय तर ते जास्त वेळेस जास्त पाण्यातून द्यायचंय. जसं काळ्या मातीत जर आपण तासभर लिक्विड खत देत असू तर मुरमाड जमिनीमध्ये 3-4 तास या पाण्याबरोबर ते खत जायला पाहिजे. त्यानंतर काळ्या मातीमध्ये जास्त दिवस आपण थांबू शकतो पाणी द्यायला, म्हणजे 4 दिवसाचा 5 दिवसाचा इंटरव्हल घेऊन सुद्धा आपण ड्रिपने त्याला पाणी देऊ शकतो. पण जर मुरमाड जमीन असेल तर तास 2 तास जर आपण पाणी देतोय तर ते दिवसाआड आपल्याला द्यावे लागणार आहे. आणि त्याच वेळेला ज्या वेळेला खत म्हणजे ज्या वेळेला पाणी जाणार आहे त्याच वेळेला खत देताना आपल्याला तितकंच द्यायचंय. जसं आता एखादा खत आहे ज्याला आपण 1261 द्यायचंय, 6 किलो द्यायचंय किंवा 8 किलो द्यायचंय. आता आपण ज्या वेळेला खतांविषयी चर्चा करू तर त्याविषयी आपण त्यावेळेस 50 किलोचे खत काय असतात, 25 किलोचे खतांमध्ये काय फरक असतो, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा त्या सेशन मध्ये तिथं करणार आहोत. समजा 1261 आपण 6 किलो देतोय तर आपल्याला द्यायचं तितकंच आहे, फक्त जास्त वेळेस द्यायचे. जी जमीन मुरमाड आहे तिथं तुम्ही 4 तास पाणी देताल तर 4ही तास ते खत गेलं पाहिजे. खत तेवढंच गेलं पाहिजे पण जास्त पाण्यातून गेलं पाहिजे. किंवा जर काळी माती असेल तर तिथं ठीक आहे, तुम्ही तास 2 तास जरी सोडून दिलं तरी तशी काही हरकत येत नाही काळ्या मातीमध्ये. म्हणजे काय का जर इंटरवल ठेवले, इंटरवल चेक केले की आपली माती ड्राय कधी होते. समजा एखाद्याची मुरमाड माती आहे तर आपलं एक लक्ष असायला पाहिजे किंवा आपण कधी पाणी दिल्यावरती जास्त ओल दाखवते किंवा किती दिवस पाणी दिल्यावर तिची ओल तुटते. मग ती ओल वाढण्यासाठी आता समजा मॉइश्चरायझर मीटर आहे, मॉइश्चरायझर मीटर एक 400-500 रुपयाला मिळतं. जर आपण एक्झॅक्टली त्याची ओल जर एक अर्धा ठिकाणी एकरामध्ये चेक केली तर आपलं एक लक्षात यायला लागतं की बा माझी जमीन किती दिवसात ओल तोडते. तर एक थोडासा छोटासा अभ्यास जर आपण तिथं केला की आपली जमीन ओल किती दिवसात तोडते, त्यानुसार आपण त्याला पाणी त्या पिकाला दिलं गेलं पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की बा त्याला मीटरच पाहिजे का, तशी मीटरची पण गरज नाहीये, पण मीटर त्याचं स्वस्त आहे आणि आपल्याला अॅक्युरेसी येते त्या मीटरने आपल्या कामामध्ये. मग मीटर घेतलं तर चांगलंच आहे, नसल घेत तर आपण चेक करून पाहिलं पाहिजे, माती उकरून ती दाबून बघितली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये किती पाण्याचं प्रमाण आहे. मग आपल्याला कळेल की आपल्याला पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचंय. जरी एखाद्या आपल्या आता बरेच लोक आम्हाला विचारतात किती पाणी देऊ किती पाणी देऊ,
ऍक्च्युली पाणी देणं हे शेतकऱ्यांनी शिकणं गरजेचं आहे. त्याची माती कुठली आहे, काही काहींच्या डोंगराच्या पोटाला जमिनी असतात, काही काहींच्या खाली असतात खड्ड्यात, तिथं मच्छर लवकर तुटत नाही. डोंगराच्या पोटाला ज्या जमिनी असतात त्याचं मच्छर लवकर तुटतं. मग आपल्याला हा पण अभ्यास करणं गरजेचं की माझी जमीन ओल किती दिवसात तोडते. त्यानंतर ईसी त्याचा चेक करीत राहणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक जे पीएच आहे त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. या 3-4 गोष्टींचा जर आपण मेळ बसवला तर आपल्याला खूप चांगला फायदा याच्यामध्ये होतो. आता आपण पाण्याबद्दल बोलूया. शेती करत असताना पाणी पण खूप महत्वाचा घटक आहे. बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की ज्या लोकांना पाणी खराब आलं, पाणी चुकीचं आलं, तर अशा ठिकाणी शेतीचा खूप सारा ऱ्हास झाला. जसं काही नदीच्या पाट्यातल्या ज्या जमिनी आहेत त्या खूप चुकीच्या पाण्यामुळे खराब झाल्या. आता पाणी आपण 2 प्रकारे वापरतो. एक वापरतो फवारणीसाठी आणि एक वापरतो जमिनीतून देण्यासाठी. आता जे जमिनीतून जे पाणी देतो आपण, तर त्याच्यासाठी खूप काही गोष्टी आपण करू नाही शकत, पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की पाणी कशा पद्धतीचं जर पाणी असेल तर ते पीक घेतं. आता हे पिकापुरतंच मर्यादित आहे का, तर बिलकुल नाही. कुठलंही सजीवाची पेशी ही पाणी आत घेते, तर त्याला ह्या 3 गोष्टी गरजेच्या असतात: टीडीएस, ओआरपी आणि पीएच. आता टीडीएस म्हणजे टोटल डिझॉल्व सॉल्ट, म्हणजे त्या पाण्यामध्ये असणारे अन्नद्रव्य, जे घटक पदार्थ आहे म्हणजे घन स्वरूपातले पदार्थ. त्यानंतर ओआरपी म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. आता आपण जर पाहिलं तर H2O म्हणजे हायड्रोजनचा 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू असं मिळून पाणी तयार होतं. आता ज्या वेळेला पाण्यामध्ये जो ऑक्सिजन येतो, तर हा ऑक्सिजन सूर्यप्रकाशातून पण येतो आणि पाण्यातून पण येतो, आणि याचं मिश्रण तयार होऊन त्या खतांबरोबर पाणी, म्हणजे पाणी आलेलं असतं आणि त्या पाण्याबरोबर जी खतं पानाच्या पेशीत येतात, तर त्या पानाच्या पेशीत जे खतं येतात तर त्याच्यावर ते पान दिवसभर काम करून अन्न तयार करतं, ज्याला आपण प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस म्हणतो. जितकं ते पान अन्न जास्त तयार करील तितकं आपलं पीक हे चांगलं राहील, तितकं आपलं पीक हे हेल्दी राहील. मग हे पाणी किती असायला पाहिजे, तर टीडीएस हा जास्तीत जास्त 200 च्या आत असायला पाहिजे. हा मॅक्झिमम पाण्याचा टीडीएस हा 1400 पर्यंत असतो. त्यानंतर ओआरपी हा -200 असायला पाहिजे. आता ओआरपी -200 याचा अर्थ काय, की जे पाणी वाहतं पाणी त्याचा ओआरपी जर तुम्ही चेक केला तर तो काय -200 असतो. पण ज्या वेळेला त्या पाण्याचा स्टॉक होतो, जसं तळ्यात पाणी साचतं, विहिरीत पाणी साचतं, बोरमध्ये पाण्याचा स्टॉक होतो, अशा वेळेला त्याचा ओआरपी हा कमी होतो. ओआरपी जर कमी झाला तर आता आधी जे पाणी होतं, तर ज्या वेळेला माणूस घर करून राहत नव्हता किंवा माणूस जागेवर राहत नव्हता, त्यावेळेला माणूस फिरायचा आणि तो वाहतं पाणीच प्यायचा, जिथं पाणी असेल तिथं तो प्यायचा. पाण्याचा स्टॉक करणं हा काय विषय नव्हता. पण ज्या वेळेला ज्या वेळेला देवाने हे सगळं तयार केलं, तर त्यावेळेला देवाला हे माहीतच नव्हतं ना की बा हा माणूस आता पाण्याचा स्टॉक करणार आहे, म्हणून त्याच्या डोक्यात ते -200 ओआरपीचं आलंच नसेल. मग हा ओआरपी जर -200 ठेवायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला किट मिळतं ज्याच्यातून इलेक्ट्रिक किट असतं, त्याच्या रेज त्या पाईप मधून जातात आणि ते पाणी तोडतात आणि त्याचा ओआरपी हा -200 होतं. त्याहीपेक्षा जर आपण फ्रेश पाणी जर वापरलं, जसं विहिरीचं पाणी येतंय आणि तेच आपण जर डायरेक्टली वापरलं पिकांना, तर ते फायद्याचं असतं. पण बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या अडचणी असतात, पाणी नसतं, मग तळ्यांमध्ये आपल्याला पाणी टाकावंच लागतं, तर मग त्याला आपण ते इलेक्ट्रिक टाकून आणि ते आपण वापरू शकतो. त्यानंतर पीएच हा परत 7.4 असायला पाहिजे. जर 7.4 पीएच आहे तर असं पाणी हे
पाण्याची पेशी किंवा मूळ लगेच ते जे पाणी आहे ते उचललं, आणि त्याने जर पाणी उचललं तर लगेच आपल्या पाण्यात असणारे खत आहे ते पण उचलले जातील. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम कसा की हे मी बोलतोय आता हे फक्त जे ड्रीप मधून आपण पाणी खालून जे पाणी देणार आहे त्या पाण्याबद्दल बोलतोय मी, फवारणीच्या पाण्याबद्दल मी बोलतच नाही. मी फक्त खालच्या पाण्याबद्दल बोलतोय. आता काय होतं, आपण जसं जमिनीचं बघितलं की जमिनीचा पीएच किती पाहिजे आपल्याला, तर 7.4च असायला पाहिजे. पण आता इमॅजिन करू की आपण असं जर धरलं की पाण्याचा पीएच पण 8च आहे आणि जमिनीचा पीएच पण 8च आहे. अशा केसमध्ये 8 पीएचचं पाणी 8 पीएचच्या जमिनीत जाईल. म्हणजे काय, ह्या 8 पीएचचं पाणी म्हणजे याच्यामध्ये क्षार जास्त आहे आणि 8 पीएचची जमीन आहे म्हणजे हिच्यामध्ये पण जमिनीमध्ये पण क्षार जास्त आहे. मग आता काय होणार आहे, आपला जो पाण्याचा पीएच आहे हा साधारण 10 क्रॉस करून जाणार आहे. 10च्या पुढे तो पीएच जाणार आहे आणि 10च्या पुढे जर तो पीएच गेला तर आपल्याला कुठलीही झाडाची पेशी किंवा झाडाचं मूळ ते 10 पीएचचं पाणी घेईल का हो? तर 100% ते मूळ पाणी घेणारच नाही. म्हणजे काय, आपला विषय काय झाला की आपल्याला मुळाला किती पीएचचं पाणी पाहिजे, 7.4चं. पण ते 7.4चं पाणी मिळतंय का, तर नाही मिळत आहे. परत विषय तिथं झाला की आपण दिलेले खत हे जमिनीमध्ये सडले, कुजले आणि प्रॉब्लेम आला. मग आता याला जर पीएच आपल्याला मेंटेन ठेवायचं आहे तर याला आपण सल्फ्युरिक ऍसिड डोजिंग पंप पण आपण घेऊ शकतो. त्याचा खर्च थोडा कमी आहे, पण काही पिकांना आपण जी जिरायती पिकं आहे त्यांना तर काही गरज नाही, पण जे बागायती पिकं आहे त्यांना ऍसिड डोजिंग पंप आपण घेऊ शकतो. जे नियंत्रित पिकं आहे जसं आपण टोमॅटो करतो, ढोबळी मिरची करतो, गुलाब लावतो पॉली मध्ये, शेडनेट मध्ये काकडी लावतो, तर अशा पिकांना आपण ऍसिड डोजिंग पंप घेणं आपल्याला परवडतं. त्याच्यामुळे काय होतं की ऍसिड डोजिंग पंपला पैसे जातात पण आपले लिक्विड खतांचे पैसे वाचतात, जमीन पण खराब होत नाही. तर आपण ह्या वरवरच्या गोष्टी याला 100% करू शकतो. तर टीडीएस, ओआरपी आणि पीएच या गोष्टी जपणं जास्त गरजेचं आहे. मग आता फवारणीचं पाण्याबद्दल जर बोललं की बा आपल्याला फवारायचंय, फवारणीचं पाणी कोणतं असायला पाहिजे, तर बुरशीनाशकांना साधारण एक 6.5 ते 7 पीएचचं पाणी चालून जातं आणि जर कीटकनाशक असतील तर 6 ते 6.5चा पीएच जर असेल तर अशा पाण्याच्या अशा फवारणीचा रिझल्ट आपल्याला चांगला येतो. म्हणजे काय का परत पीएच खूप महत्वाचा आहे फवारणीसाठी पण. जर एखाद्या पाण्याचा पीएच 8, 8.5 आहे आणि आपण एखादा थ्रिप्ससाठी एखादं मॉलिक्यूल त्या फवारणीतून देतोय तर ते 20% सुद्धा काम आपल्याला दाखवत नाही, पण तोच पीएच जर 6, 6.5च्या दरम्यान जर राहिला तर आपल्याला ते औषध रिझल्ट 100% दाखवतं. म्हणजे आपण उत्पन्नाकडे जातो. तर आज आपण जमिनीबद्दल आणि पाण्याबद्दल बोललो. पुढच्या जे काही सेशन आपले होतील त्यामध्ये आपण सजीव सृष्टीबद्दल मायक्रो बायोम बरोबर मायक्रोबायोम बरोबर बोलणार आहोत, मायक्रोबायोम बद्दल बोलणार आहोत. त्याचबरोबर आपण खतांविषयी बऱ्याच चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर आपण टप्प्याटप्प्याने फुलकळी, वाढ, परागीकरण या सगळ्यांवर आपण बोलणार आहोत. तर आपण आज इथं थांबतोय. जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि जर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि आपल्या काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या नक्की कळवा. नमस्कार, धन्यवाद.